सांगलीतून एक मोठी बातमी समोर येते। सांगलीत अजित पवारांना धक्का बसलाय। राष्ट्रवादीच्या उमेदवार हद्दपाराची कारवाई करण्यात आली आहे। उमेदवार आझम काझींसह 8 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आल्याचं समजतंय। राजकीय सूडबुद्धीतून ही कारवाई केल्याचा आरोप सध्या होतोय। सांगलीतून ही बातमी। सांगलीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांवरच हद्दपारीची कारवाई करण्यात आली। नमस्कार, मी आझम मोहम्मद काजी, वार्ड क्रमांक 6 मधनं राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार। काही दिवसापूर्वी अर्ज छाननीच्या वेळी आमचे सहकारी व माजी महापौर मोइनुद्दीन बागवान यांचं अर्ज छाननीत बाद करण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजपकडून करण्यात आलेलं होतं आणि ते त्याच्यात यशस्वी ठरलेले नाहीत। त्यामुळं आता काल रात्री मला असं कळालं की माझा हद्दपाराचा प्रस्ताव हे झालेला आहे आणि देवेंद्रजींनी निवडणुकांची एक नीती, एक धोरण आमच्यासमोर आणलं। ही निवडणूक विकासावर आपल्याला न्यायची, विशेषतः युतीतल्या पक्षांनी एकमेकावर टीका बिलकुल करायची। पण सुरुवात झाली टीका करायला। ते आता किती चालणार आहे, कुठे थांबणार आहे याचा अंदाज घेऊन करू। परंतु नगरपालिकाच्या निवडणुकामध्ये टीका करण्याने असं म्हटलं की तिजोरीची किल्ली आमच्याकडे आहे। मी भोरच्या सभेमध्ये मांडलं आणि ते खूप महाराष्ट्रामध्ये चाललं की तिजोरीची किल्ली तुमच्याकडे आहे, तर तिजोरीचा माल